तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता सध्या आम्ही आलो आहे वानवडीच्या शिंदे छत्री या ठिकाणी। पाठीमागं आहे शिंदे छत्री आणि ही एक ऐतिहासिक वास्तू आहे पुणे महानगरपालिकेने ए ग्रेड कन्स्ट्रक्शन जे आहे, जे ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्यामध्ये याचं स्थान ठेवलं आहे। तर एक भारी अशी आपल्याला एक बिल्डिंग स्ट्रक्चर पाहायला भेटणार, जे की एन्शियंट बिल्डिंग स्ट्रक्चर आहे शिंदे छत्री। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं तुमच्या कमेंटमध्ये सांगाल, मला विसरू नका। आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाई। तर चला जाऊयात शिंदे छत्री बघायला। तर आज माझ्यासोबत आहे माझा गावाकडचा मित्र आकाश, त्याचबरोबर प्रदीप त्या ठिकाणी त्याचा ब्लॉग शूट करतोय। शिंदे छत्रीला यायचं आपलं भरपूर दिवसापासून चाललेलं होतं, बट आज कुठंतरी प्लॅन झाला कारण आकाश आलाय म्हणून तो म्हटला की कुठंतरी जवळ जायचं फिरायला। सो मग हे लोकेशन बेस्ट होतं जवळपास फिरण्यासाठी। तर बघू शकता त्या साईडला थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे आणि आम्ही आता सध्या पार्किंगमध्ये उभे आहेत। तर या ठिकाणी 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग आपल्याला पाहायला मिळते। शिंदे छत्रीच्या समोर आपल्याला इथं मारुती मंदिर पाहायला मिळतं आहे। मारुती मंदिर शिंदे छत्री असं नाव लिहिलं आहे। तर आतमध्ये आता सध्या बंद आहे, गेट वगैरे बंद ठेवलं आहे, तर आतमध्ये जाता येणार नाही, बट इथूनच पाया पडून आपण आतल्या साईडला जायचं आहे। आतल्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे थोडंसं काम वगैरे पण चाललं आहे। थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते श्रीमंत महाजी महाराज शिंदे यांची समाधी। आणि त्याला छत्री म्हटलं जातं कारण वरचा जर तुम्ही आकार बघितला तर घुमटासारखा वरती जो आकार आहे त्याच्यामुळे याला छत्री म्हटलं जातं। तर महाजी शिंदेंची छत्री आणि या साईडला आपल्याला महादेवाचं मंदिर, तर त्याचंसुद्धा काम अलीकडच्याच काळामध्ये झालं। जवळपास 1965च्या ज्या काळामध्ये आपल्याला हे जे काम पाहायला मिळते ते काम झालेलं आहे। त्याचबरोबर आता सध्या इथं रिनोव्हेशनचं काम चाललं आहे, त्याच्यामुळं थोडंसं शूटिंगची परमिशन वगैरे नाही, बट हे ठिकाण काय ऐतिहासिक आणि याचं बॅकग्राऊंड काय थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय। तर महाजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, महाराणा रघुजी भोसले यांच्यानंतर एक महान सेनानी म्हणून घेतलं जातं। इंग्रजांकडून मानाने त्यांना द ग्रेट मराठा असं म्हटलं जायचं। पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून द्यायचं काम केलं। पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांचा असा निर्णायक पराभव केला की इंग्रजांना तह करायला भाग पाडलं। त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याला थोडंसं स्थैर्य लाभलं। तर आत्ता सध्या उभे आहे मी महादेव मंदिराच्या पाठीमागं आणि या परिसरामध्ये आपल्याला आहे ना चारी बाजूने आपल्याला तटबंदी अशी थोडीशी 15 फूट उंचीची तटबंदी पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर अजूनसुद्धा तुम्ही पाहू शकता कन्स्ट्रक्शनचं काम चाललं। तर मित्रांनो, सद्य स्थितीमध्ये आपल्याला छत्रीच्या चारही बाजूने जवळपास 15 फूट उंच असलेली एक भिंत पाहायला मिळते आणि त्याच प्रांगणामध्ये आपल्याला एक योगा सेंटर सुद्धा पाहायला मिळतं। तर असा हा एकदम भव्य दिव्य असा परिसर। तर आता आपण येऊन पोहोचलोय शिंदे छत्रीच्या आतल्या भागामध्ये आणि ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी महाजींचं अंत्यसंस्कार झालं होतं आणि त्याच जागेवर आपल्याला ही छत्री बांधलेली पाहायला मिळते। तर महाजींचे वारसदार माधवराव शिंदे यांनी छत्रीचं पुन्हा एकदा काम केलं होतं। तर 1754 मध्ये मृत्यूपूर्वी महाजींनी बांधलेल्या शिवालयापुढेच छत्री बांधून त्याचबरोबर त्यांचं स्मारकही त्या ठिकाणी बांधलं गेलं। तर ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचा एक उत्तम मिलाफ आपल्याला पाहायला मिळतो। तर या शिंदे छत्रीच्या आतमध्ये महादेवाचं जे मंदिर आहे एकदम सुंदर नक्षीकामाचं एक उदाहरण आहे। तर तुम्ही सुद्धा या ठिकाणाला नक्की भेट द्यायला विसरू नका। तर पुण्याच्या वानवडी भागामध्ये आपल्याला शिंदे छत्रीचं लोकेशन पाहायला मिळतं। तर मित्रांनो, एकदा नक्की इथं भेट द्यायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटमध्ये सांगा मला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्याच एका अशा इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा। जय महाराष्ट्र।